आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। माजी मंत्री समेत सोलापुर के कई कांग्रेस कार्यकर्ता हुए बीजेपी में शामिल, कांग्रेस को फिर से लगा बड़ा झटका। दरअसल बीते मंगलवार 27 फरवरी 2024 को मुंबई बीजेपी मुख्यालय में प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे और उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की उपस्थिति में कांग्रेस के माजी मंत्री बसवराज पाटिल, सोलापुर शहर पद्मशाली समाज के कांग्रेस कार्यकर्ता श्रीनिवास बाबू संगा, करमाड़ा की शिवसेना नेता रश्मि बागल समेत कई कार्यकर्ता बीजेपी में शामिल हुए। माता की जय। आज मला या ठिकाणी अभिमानाने आणि आनंदाने सांगायचं आहे की सोलापूरचं एक चांगलं नेतृत्व जे गिरणी कामगाराकरता टेक्सटाईल पार्कमध्ये आणि तेलुगू समाजामध्ये विशेष करून त्याला चांगला उत्तम मान्यता आहे असे श्रीनिवास संगा यांचा आज भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश झाला आहे आणि पक्षप्रवेश करण्यापूर्वी ते मला भेटले। त्यांनी मला सांगितलं नागपूरला येऊन कोराडीला येऊन मला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही आहे, मला फक्त मोदीजींच्या नेतृत्वातला विकसित भारताचा संकल्प जो मोदीजींनी केला आहे त्या संकल्पाला साथ देण्याकरता भारतीय जनता पार्टीमध्ये मला पक्षप्रवेश करायचा आहे। मोदीजींनी गॅरंटी घेतली आहे विकसित भारताची, मोदीजींनी तेलुगू समाजाची गॅरंटी घेतली आहे, मोदीजींनी 18 पगड जाती 12 वर्षाची गॅरंटी घेतली आहे, मोदीजींनी 140 कोटी भारतीयांची गॅरंटी घेतली आहे आणि समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाचं कल्याण करण्याचा अजेंडा मोदीजींनी केला आहे। आणि म्हणून श्रीनिवास संघासारखे आमचे सर्व कार्यकर्ते यांनी आज पक्षप्रवेश केला। मी त्यांना आश्वस्त करतो, भारतीय जनता पार्टीच्या ज्या कार्यालयात पक्षप्रवेश केला या 42 वर्षाच्या इतिहासामध्ये या पक्षाने मोठे नेतृत्व घडवलं आहे। मी तुम्हाला दाव्याने सांगतो की निश्चितपणे आपण मोदीजींच्या नेतृत्वामध्ये, देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आणि आमचे सोलापूरचे सर्व नेते माननीय सुभाषबाबू देशमुख जी असतील, विजयबाबू देशमुख जी असतील, आमचे सचिन कल्याण शेट्टी जी असतील, आमचे त्या ठिकाणी अध्यक्ष काळेजी असतील, या सर्वांच्या नेतृत्वामध्ये आपण चांगलं काम करावं। मी तुम्हाला एकच सांगतो, समाजाच्या कल्याणाचं कुठलंही काम तुम्ही आणाल, भारतीय जनता पार्टी तुम्हाला कधी खाली हातात जाऊ देणार नाही।